भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या वतीनं कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन आणि त्याचबरोबर देशातल्या 9,811 कोटी किमतीच्या 14 विमानतळांचा प्रकल्प उद्घाटन आणि लोकार्पण आणि पायाभरणी समारंभ हा संयुक्त समारंभ होतो आहे आणि ज्यांच्या शुभ हस्ते हा समारंभ होतो आहे, ज्या VCच्या माध्यमातून ते आपल्याला इथं उद्घाटन करणार आहेत, ते देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी. या कार्यक्रमाला, या सगळ्याच कार्याला ज्यांनी मदत केली ती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री आदरणीय ज्योतिरादित्य सिंधियाजी. आत्ताच आपल्यासमोर येऊन या कामाचं प्रत्यक्षात उद्घाटन करणार ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब, कोल्हापूरचे पालकमंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, त्याचबरोबर केंद्रीय विमान नागरी वाहतूक राज्यमंत्री विजयकुमार सिंग, या ठिकाणी उपस्थित असलेले संसदेतले माझे सहकारी खासदार धैर्यशील मानेजी, दुसरे राज्यसभेचे खासदार आदरणीय धनंजय महाडिक साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार प्रकाश आंबेडकर साहेब, आमदार प्रकाश आवाडे साहेब, माजी आमदार राजेश क्षीरसागर साहेब, माजी आमदार अंमल महाडिक साहेब, माजी आमदार चंद्रदीप नरके साहेब, कलेक्टर आदरणीय अमोल येडगे साहेब, विमानतळाचे प्रकल्प संचालक पश्चिम महाराष्ट्राचे दिलीप सजनानी साहेब, अतिरिक्त सचिव पियुष श्रीवास्तव साहेब, KD राज साहेब, विमानतळाचे संचालक शिंदे साहेब, प्रकल्प संचालक जॉईंट प्रकल्प संचालक प्रशांतजी वैद्य साहेब, सिद्धार्थ भस्मे साहेब, चीफ इंजिनियर, अरे सर्व सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित, व्यासपीठावर समोरसुद्धा असलेले सर्व आदरणीय भरमवांना, आदरणीय प्रवीण राजे, आदरणीय नाना महाडिक, आदरणीय राहुलजी देसाई, सर्वच कोल्हापुरातून आलेले विविध पक्षांचे आणि विविध संघटनांचे सर्व पदाधिकारी, या विमानसेवेच्या निमित्तानं आनंदित झालेला सर्व कोल्हापूरची सर्व मंडळी आणि बंधू भगिनींनो, आज या उद्घाटनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं स्वराज्य संस्थापिका छत्रपती ताराराणी साहेबांचं हे कोल्हापूर आहे. या कोल्हापूरमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी प्रगतीचा विचार दिला, अंबाबाईचा आशीर्वाद आपल्याला आहे आणि म्हणून अशा ऐतिहासिक आणि पौराणिक नगरीमध्ये विमानतळाची सोय चांगली झाली पाहिजे होती, ही साहजिक भावना कोल्हापूरवासियांची होती. आणि म्हणून धैर्यशील माने साहेबांनी ज्याचा उल्लेख केला, 1939 साली पहिल्यांदा या उदासी माळा ज्याला म्हणत होतो, या माळावर राजाराम महाराज साहेबांनी पहिलं विमान आणलं आणि या विमानतळाची सुरुवात केली. आणि गेले अनेक दशकं अनेक लोकांनी हे विमानतळ परिपूर्ण असावं या पद्धतीचे प्रयत्न केले. त्या सगळ्यांचाच मी या निमित्तानं आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं गती जी लागली या 5 वर्षामध्ये लागली. आणि म्हणून या विमानतळ सल्लागार समितीचा चेअरमन म्हणून मला या निमित्तानं अनेक लोकांचे आभार व्यक्त करायचे आहेत. विशेषतः या 5 वर्षामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती अशा पद्धतीचे 2 सरकार आली आणि तत्कालीन त्या मुख्यमंत्र्यांचं त्यावेळीच्या मुख्यमंत्र्यांचं, त्यावेळीच्या पालकमंत्र्यांचं, त्यावेळीच्या जिल्हाधिकाऱ्यांचं, त्यावेळीच्या प्रांतांचं सुद्धा मला या निमित्तानं आभार व्यक्त करायचे आहेत. कारण ह्या विमानतळाची लांबी वाढवत असताना जमीन अधिग्रहण करणं हे महत्त्वाचं काम होतं. आम्ही त्यावेळेचे प्रांत असतील, त्यावेळेचे कलेक्टर रेखावार साहेब असतील, यांनी अतिशय मनापासून इथं प्रयत्न केले आणि ही सगळी जमीनसुद्धा अधिग्रहित केली आणि खऱ्या अर्थानं हे आपला रनवे वाढण्यासाठी त्याची मदत झाली. आणि म्हणून रनवे वाढला, कोल्हापूरला नाईट लँडिंग व्हावं अशा पद्धतीची आपली मागणी होती, टेकऑफसुद्धा रात्रीचं व्हावं या पद्धतीचे आपले प्रयत्न होते. आज नाईट लँडिंग होते आणि टेकऑफही आपलं रात्रीचं होतं आहे आणि सुसज्ज अशा पद्धतीचं विमानतळ आपलं झालेलं आहे. जवळजवळ 2019 सालापासून 5 लाख प्रवासी या विमानतळावरून ये जा करतायत. आणि खऱ्या अर्थानं आता विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. विमानतळावर आल्यानंतर जो बाहेरून प्रवासी येईल त्याला खऱ्या अर्थानं कोल्हापूरचा इतिहास आल्या समजणार आहे. आपल्या महालक्ष्मी असेल, ज्योतिबा आपली दैवत असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, या सगळ्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीची चित्र इथं चित्रित केलेले आहेत. आणि म्हणून मला प्रशांत वैद्य साहेब जरी अधिकारी असतील तर त्यांचं कौतुक करायचं आहे. ही सगळी चित्र चित्रित करत असताना कोल्हापूरच्या अनेक कलाकारांचा सहभाग त्यांनी त्यामध्ये घेतला. विशेषतः कलानिकेतन महाविद्यालय असेल, इथे इतिहास तज्ज्ञ असतील, या सगळ्यांचं मार्गदर्शन त्यांनी घेतलं. आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूरमध्ये येणारा जो प्रवासी आहे या प्रवासाला विमानतळावर आल्यानंतर कोल्हापूर म्हणजे काय आहे हे खऱ्या अर्थानं एका क्षणात समजण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्याचा अतिशय बारकाईनं अभ्यास आपल्या अधिकाऱ्यांनी केला, त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ज्या इतिहासकारांनी त्यासाठी मार्गदर्शन केलं त्यांचंही या निमित्तानं आभार व्यक्त केलं पाहिजे. मग अशी धैर्यशील माने साहेबांनी उल्लेख केला, मागच्या 5 वर्षामध्ये त्यावेळीचे राज्यसभेचे सदस्य खासदार असलेले संभाजी महाराज साहेब
यांनीसुद्धा विशेष प्रयत्न केले. आणि त्यावेळीचे संभाजी महाराज खासदार असतील, आत्ताचे धनंजय महाडिक साहेब असतील, धैर्यशील माने साहेब असतील, आम्ही सातत्यानं सगळ्यांनी मिळून या विमानतळाचा विकास व्हावा, इथं जास्तीत जास्त विमानं उतरावीत, इथून जास्तीत ठिकाणी विमानं जावीत, या पद्धतीचे सामुदायिक प्रयत्न केल्यामुळं खऱ्या अर्थाने एक चांगलं चित्र या निमित्तानं निर्माण झालं आहे. आणि म्हणून कोल्हापूरमध्ये ही विमानं अधिकाधिक पर्यटक त्या निमित्तानं येतील. त्याचबरोबर पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगालासुद्धा या निमित्तानं चालना मिळणार आहे, उद्योग व्यवसायालासुद्धा चालना मिळणार आहे. आणि जुनी इमारत जी आपली होती, जुनं जे टर्मिनल होतं तिथंसुद्धा कार्गो सेक्शन आपलं चालू होतं आहे. आणि म्हणून आपल्या कोल्हापुरातल्या मालाची वाहतूक करण्याच्या दृष्टीनंसुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं काम या इथं होणार आहे. आणि मग कोल्हापूरचं विमानतळ असेल, धैर्यशील माने साहेबांनी उल्लेख केलेला बास्केट ब्रिज असेल, धैर्यशील माने साहेबांनी सांगितलं की रेल्वे होणार आहे, रेल्वे जाहीर झालेली आहे वंदे भारत, आणि 2 महिन्यामध्ये ती चालू होईल. अशा पद्धतीनं सगळ्या पद्धतीची कनेक्टिव्हिटी या कोल्हापूरला होते. कोल्हापूरवरून निश्चितपणानं अनेक ठिकाणच्या ज्या फ्लाईट्स होत्या काही ठिकाणी आता बंद झालेल्या आहेत, तर त्या सगळ्या फ्लाईट चालू करणं आणि जास्तीत जास्त ठिकाणी कोल्हापूरचा नागरिक हा भारतामध्ये गेला पाहिजे या दृष्टीनं प्रयत्नशील राहणं हे सामुदायिक जबाबदारी म्हणून आम्ही तिघं करतो आहे. निश्चितपणानं त्याला यश येईल. त्याचं मुख्य कारण म्हणजे या विभागातले सध्याचे भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक म्हणा, आमचे ज्योतिराज शिंदे साहेब वारंवार कोल्हापूरला येत आहेत आणि त्याचा फायदा आम्हाला होतो आहे. आणि म्हणून विमानतळाच्यासाठी आता आम्हाला कुठं कागद घेऊन जायला लागत नाही, स्वतः मंत्री महोदय इथं कोल्हापूरला येत आहेत. त्याचा फायदा निश्चितपणानं आम्हाला झालेला आहे. आज तर या उद्घाटनाच्या निमित्तानं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब इथे येत आहेत. आणि त्यांचं असलेलं कोल्हापूरचं प्रेम, कोल्हापूरचा चौफेर विकास झाला पाहिजे हा पद्धतीचा दृष्टिकोन, यामुळे निश्चितपणानं या विमानतळाच्यासाठी लागणारी सगळी मदत आदरणीय मंत्री महोदय करतात. या आधीच्या पालकमंत्र्यांनीसुद्धा प्रचंड मदत आपल्याला केलेली आहे. आत्ताच्या पालकमंत्र्यांनी विशेषतः अजितदादांचं सुद्धा या निमित्तानं आभार व्यक्त केलं पाहिजे. हा विमानतळाला येणारा जो रस्ता आहे हा 40 कोटी रुपये नियोजन मंडळातनं आपण साहेब मंजूर केला, त्याबद्दल आपलंसुद्धा या निमित्तानं अभिनंदन करतो. खरं म्हटलं तर या सगळ्या अभिनंदनाची पात्र आहेत ही उजळाईवाडीकर आहेत. तर या उजळाईवाडीकरांची सगळी जमीन आता या विमानतळासाठी आम्ही वापरतोय, शेतीसाठी जमीन शिल्लक राहिलेली नाही. आणि उजळाईवाडीकरांची मागणी आहे जरूर विमानतळ व्हावं, पण त्यासाठी उजळाईवाडीतून सुद्धा शहराला जोडणारा एक वेगळा रस्ता व्हावा अशा पद्धतीची साहेब मागणी आहे. निश्चितपणानं या मागण्या या निमित्तानं आपल्यासमोर मी आणून दिला. निश्चितपणानं या मागण्या मंजूर आपण कराल याची खात्री मी बाळगतो. आजच्या आदरणीय पंतप्रधानांच्या हस्ते जे विमानतळाचा शुभारंभ होतो आहे, निश्चितपणानं आम्ही भाग्यवान आहोत. आदरणीय पंतप्रधान याचं उद्घाटन करतायत, आदरणीय मुख्यमंत्री महोदय यासाठी स्वतः येत आहेत, पालकमंत्री महोदय इथं आलेले आहेत. आणि म्हणून या सगळ्यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजचा जो उद्घाटनाचा सोहळा होतो आहे हा खरोखर दुर्लभ अशा पद्धतीचा सोहळा आहे. इतिहासामध्ये नोंद होण्यासारखा हा सोहळा आहे. या सगळ्याचे साक्षीदार म्हणून आपण आलेला निश्चितपणानं या पद्धतीचं विकासाचं काम पुढच्या काळामध्ये सुद्धा चालू राहणार आहे. या सगळ्यालाच आपला आशीर्वाद राहावा ही विनंती करतो. मला इथं 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल विमान प्राधिकरणाचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो.